नमस्कार मित्रांनो, हा BTCमध्ये ट्रेड आहे आणि प्लस पॉईंट आता स्प्रिंग टॉप आपल्याला दिलेला आहे आणि स्प्रिंग टॉप दिल्यामुळं आता आपण स्प्रिंग टॉपची वीक तुटल्यानंतर आपल्याला सेल एंट्री मिळणार आहे आणि कन्फर्ममध्ये हा ट्रेड सेलला जाणार आहे. परंतु एखाद्या वेळेस स्टॉप लॉस खाण्याची चान्सेस आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे सेम बॉडी बनली आहे. आता काय करायचं, ज्यावेळेस आपण ट्रेड पंच करतोय त्यावेळेस असे पॅटर्न पूर्ण झाला तर थोडा वेट आणि आपणास वॉच करायचा आहे. आणि 100% मार्केट सेलला आहे BTC. आता आपण सपोर्ट येऊ, याची सपोर्ट मारायचे तर ह्या कॅन्डलचा वीक तुटला तर नंतर आपल्याला सेलला एंट्री भेटू शकते, नाहीतर आपला टॉप लॉस 100% ही कॅन्डल खाऊ शकते. एखाद्या वेळेस काय होतं, आपला टॉकीशीट लावलेला असतो तो 0 पैसे आलेला असतो. माझा हा टॉकीशीट लावलेला मी 103. माझ्या स्ट्रॅटेजीनुसार BTC हा सेल आहे, परंतु आणि BTC सेलला गेलेली नाही. आपण थोडा वेट करू. आपण लाईव्ह पाहत आहोत, याच्या खाली कॅन्डल आली तर आपल्याला कन्फर्म सेल भेटू शकतो. बऱ्याच वेळेस असं झालं होतं की स्प्रिंग टॉप झाल्यानंतर मार्केट बाईंग साईडला गेलेलं आहे, परंतु तसं होत नाही. यावेळेस ॲक्च्युली मित्रांनो, स्प्रिंग टॉप झाल्यानंतर सेम बॉडी झाल्यानंतर ज्या साईडला मार्केटचा कल आहे त्या साईडला शक्यतो ती कॅन्डल उडी मारत असते, हे कन्फर्म लक्षामध्ये घ्या. ज्यावेळेस आपण ट्रेड करत असाल, ज्यावेळेस तुम्ही चार्ट ओपन करत आहात त्यावेळेस तुम्ही अर्धा घंटा या चार्टची ॲनालिसिस करा. मार्केट कोणत्या बाजूने जात आहे त्याचा अभ्यास करा. पहा मित्रांनो, मार्केटने आणि कन्फर्म आपल्याला रॅली दिलेली नाही. आपण जास्त व्हिडिओ लांबवणार नाही, फक्त तुम्हाला आज स्प्रिंग टॉपची माहिती देण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आपण काढत आहोत. आता हे पहा कसा टॉप लॉस खाण्याची चान्सेसमध्ये आहे. ट्रेंड तर हा ट्रेंड सेल साईडला आहे, परंतु आता इथे इंग्लोफिंग पॅटर्न दिला. हा इंग्लोफिंग पॅटर्नचा नेम असतो मार्केट अनेक सेलला जाण्याची खूप चान्सेस असतो. मार्केट सेलला जाणार आहे, परंतु ज्यावेळेस आपण ह्या लेवलला टॉप लॉस लावतो कॅन्डलच्या थोडंवर, एका वेळेस हा आता 100% एंट्री डबल होते. आता कन्फर्म ट्रेड सेलला जाणार आहे. पहिले टार्गेट हे येऊ शकतं आपल्याला, म्हणजे पहिले टार्गेट हे येणारच आहे आणि ह्याच्या खाली टार्गेट जाणार आहे कन्फर्म सेल. थोडा वेट केला तर आपला टार्गेट हिट होऊ शकतं. आपण पाहतो. आणि ज्यावेळेस हा असा स्प्रिंग टॉप बनवला का, ही एंट्री चुकीची आहे. एका वेळेस काय होतं, हा वीक तुटला जातो, परंतु ज्यावेळेस तुम्हाला परफेक्ट ट्रेडर बनायचं आहे, परफेक्ट प्रॉफिटेबल राहायचं, तर हा स्प्रिंग टॉप आपण पाहतो. ह्या स्प्रिंग टॉपला मी काय केलं हे दाखवतो. ह्या कॅन्डलनी रिप्लेसमेंट दिली नाही. जोपर्यंत ही कॅन्डल रिप्लेसमेंट देऊन खाली निघाली असती फास्ट, तर फास्ट खाल्लं टार्गेट अचिव्हमेंट केलं असतं. तरीसुद्धा कन्फ्युजनमध्ये ट्रेड आहे,
कारण ह्या कॅन्डलनी रिप्लेसमेंट दिली नव्हती. ज्यावेळेस तुम्हाला पॅटर्न एखाद्यावर इंग्लोफिंग पॅटर्न झाला किंवा मॉर्निंग स्टार पॅटर्न झाला, दुसरे कॅन्डल त्या पॅटर्नच्या चिटकून जात नाही तोपर्यंत हिने कसं आता रिप्लेस देऊन आता खाली निघली तर कन्फर्म पुन्हा सेल मोठ्या पद्धतीने येण्याची शक्यता आहे. नाही तर मार्केट टॉप लॉस खाण्याच्या चान्सेसमध्ये असतो. कारण ह्या कॅन्डलनी रिप्लेसमेंट दिली नाही आणि एकच कॅन्डलनी खाल्ले छोटंसं टार्गेट हिट केलं. पण असे टार्गेट नाही घेता, ज्यावेळेस आपला 100 पॉईंटचा टॉप लॉस असतो तेव्हा 300 पॉईंटचं टार्गेट आपणास घ्यावं लागतं. ज्यावेळेस आपण 10 पॉईंटचं टॉप लॉस लावतो तेव्हा आपल्याला 30 पॉईंटचं टार्गेट घ्यावं लागतं. हे कंपल्सरी लक्षामध्ये नवीन मुलांनी लक्षामध्ये असावं. मी सुरुवातीला सांगितलं रिप्लेसमेंट न दिल्यास मार्केट अबूची साईडला जातं आणि ती स्ट्रॅटेजी आता होण्याची मार्गावर आहे. व्हिडिओ खूप लांब होत आहे मित्रांनो, इथंच मी थोडं वेंड करतो. तरी आपण पाहू हा ट्रेड सक्सेस होतो का नाही. कारण की आपल्याला प्रत्येक बारीक गोष्टीची ॲनालिसिस करायची. स्प्रिंग टॉपमध्ये काय करतं मार्केट, कशा पद्धतीने रिवर्स करते, कुठं टॉप लॉस खातो आहे, काय करते, मार्केटची थिअरी काय असते. मार्केट खूप सेलला असतं, परंतु एखाद्या वेळेस स्प्रिंग टॉप दिला तर मार्केट पुन्हा अपोज साईडला जातं. पण हे लक्षात घ्या, ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंडमध्ये सेम बॉडी म्हणजे सेम विक आणि सेम बॉडी बनन आणि त्या सेम बॉडीला एकदा रिप्लेस देऊन वर निघत असेल तर मार्केट बाईंग साईडला जातं. बरेचसे लोक असं सांगतात की बा स्प्लिंग टॉप झाला, त्याचा विक तुटल्यानंतर त्या साईडला जातं मार्केट. ते एक 10 ट्रेडमधून एक ट्रेडच सक्सेस होतो तसा. पण तुम्ही ज्या दिशेला बसलात ती स्प्लिंग टॉप झाला आणि ते स्प्लिंग टॉपचा विक तुटल्यानंतर मार्केट आणि फास्ट मोमेंटम देतो आपल्याला मित्रांनो. बघा इथं हायर लो करते. ह्या कॅन्डलनी रिप्लेसमेंट देऊन खाली आली असती तर फास्ट आपल्याला टार्गेट दिलं असतं. पाहू आपलं टार्गेट पहिलं हे टार्गेट भेटणार आहे आपल्याला आणि 100% टार्गेट भेटणार आहे ह्याची मला खात्री आहे. कारण की हा कॅन्डल आता रिप्लेस देऊन खाली आलेली आणि हे आता तुम्ही पाहतात माझ्या मोबाईलवर ते 9 आणि 15चे मोहीम ॲव्हरेज आणि 60चं मोहीम ॲव्हरेज आहे. म्हणजे आपण ड्रेल गप्पीचा वापर करत आहोत. नेक्स्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये ड्रेल गप्पी कसं यूज करायचं हे पण पाहणार आहोत आपण, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण वेट करू, थोडा व्हिडिओ लांब होत आहे तरी आपण पाहूया. कारण की माझ्या स्ट्रॅटेजीनुसार मार्केट सेलला येणार आहेच. आपण छोटासा 1 मिनटं पाठीमागं सपोर्ट आहे का स्ट्रॉंग बघू आपण. एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे तरी पण मार्केट सेलला येण्याची चान्सेस खूप आहे. कारण की टॉकेशच आपण लावतो ते आणि 30च्या खाली आहे. मित्रांनो टार्गेट घ्यायला चुकू नका. लोक म्हणतात की पहिला टार्गेट हे भेटणार अवेलेबल, हे टार्गेट आता पुन्हा स्प्लिंग टॉप बनवला आहे, सेम बॉडी
आता हा ह्या कॅन्डल्सनी रिप्ले देण्याची खूप चान्सेस आहे. ही कॅन्डल एकदा रिप्ले देऊन खाली आली तर खूप फास्ट मोमेंटम देऊ शकते. आपण पाहूया. विकला आहे. ग्रेट. पण रिप्लेसमेंट न दिल्यामुळं मार्केट घुमू शकतं. मार्केट बाय साईडला जाऊ शकतं. कारण की पहिल्याही स्प्रिंग टॉपला मार्केटनी आपण तर आधी सांगितलं होतं मार्केट सेल साईडलाच आहे. परंतु शक्यतो मी अशी एंट्री पंच करत नाही. एखादी स्प्रिंग टॉप झाला तर मी तिथं माझं प्रॉफिट मी लॉस म्हणजे कॉस्ट निघण्याचा मी प्रयत्न करतो आहे. परंतु ज्यावेळेस एखादा स्प्रिंग टॉप झाला तर मी त्या स्प्रिंग टॉपला रिप्लेसमेंट झाल्यानंतर दुसरी एंट्री पंच करतो आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं ज्या साईडला स्प्रिंग टॉप बनतो आहे त्या साईडला मार्केट चालत असतं फास्ट मोमेंटम देत. आणि ॲक्च्युली हेच घडलं आहे. कारण की माझा सेटअप मला सेलसाठी दाखवत होता आणि मी सेल साईडलाच बसलो होतो. हे फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचं कारण असं की स्प्रिंग टॉप कोणत्या पद्धतीने काम करतो आहे बाबा हे आज मी सांगण्याचं काम करत होतो तुम्हाला. आणि हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हे 100% टार्गेट हिट होणार आहे आपलं. टेन्शन मत घ्यायचं कारण की आपला ते मी जे इंडिकेटर वापर करतो आहे ते इंडिकेटरनुसार मला फुल सेल साईड दाखवत आहे. त्यामुळे मी टार्गेट हिट होस तर थांबत असतो कवावी. आता दुसरी कॅन्डल खूप फास्ट गतीने खाली येण्याची चान्सेस आहे. नक्कीच कॅन्डल आपल्याला टार्गेट हिट करू शकते. चला, हा माझा टॉप लॉस हा टॉप लॉस दिलेला होता मी सुरुवातीला. कारण मी इथून एक एंट्री पंच केली ती ऑन द स्पॉट. तुम्ही म्हणता सर इथे इंग्लोपिंग पॅटर्न झाला, इथे कॅन्डल तयार झाली. यस, आता इंग्लोपिंग पॅटर्न कोणत्या ठिकाणी काम करते हे पण महत्त्वाचं आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नेमकं इंग्लोपिंग पॅटर्न कशा पद्धतीने पाहिजे. आता ही बॉडी कॅन्डलच्या मध्ये नाही किंवा हे नाही, बाहेर खूप आहे ह्या कॅन्डलनी आता तुम्हाला दाखवतो. ह्या कॅन्डलपाशी मी हा कॅन्डलला आरो दाखवतो मला. ह्या कॅन्डलनी तुम्हाला दाखवलं बाहेर आहेत म्हणून. परंतु मार्केट पूर्ण सेल साईट असताना इंग्लोपिंग पॅटर्न झालास को एखादी फुल बॉडी बनली तरी आपण बाय साईडला बसत नाहीत. कारण की एखाद्या वेळेस फेक ब्रेकआउट असू शकतो. तो आपण काय करतो, जोपर्यंत 9.15 प्राईस क्रॉस करत नाही आणि जोपर्यंत माझा टॉकीशीट तिच्यावर कन्फर्म निघत नाही हां, तुम्ही म्हणता सर टॉकीशीट 60च्या वर पाहिजे. यस, बरोबर आहे. ते 14 आणि 3.3चा असतो आहे आणि माझा थोडा हाय वापरतो मी. 60-70च्या मध्ये शक्यतो बाय सेल करत नाही. मी 70च्या वर बाय करतो आणि त्याच्या खाली सेल करतो आहे. हो, आपलं टार्गेट हिट होतं का नाही. ग्रेट. शक्यतो मारबुजी कॅन्डल बनण्याच्या
याच्यामध्ये आहे आणि ह्याच कॅन्डलमध्ये टार्गेट हिट करण्यामध्ये 100% या कॅन्डलनी टार्गेट हिट होऊ शकतं आपलं. आणि इंडियन मार्केट, स्टॉक मार्केट, फॉरेक्स मार्केट, गोल्ड चार्ट, BTC, USD, ऑप्शन, प्रत्येक गोष्टीमध्ये चार्ट पॅटर्न सेम काम करत असतो. त्यामुळे आपल्याला चार्ट पॅटर्न, प्राइस ॲक्शन शिकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ऑन दी स्पॉट कोणीही ट्रेडिंग करू नका प्लीज मित्रांनो. कन्फर्म ज्यावेळेस ॲक्शन प्राईस आपल्याला शिकता येईल, प्राईस ॲक्शन, चार्ट पॅटर्न काय करतो आहे, कशा पद्धतीने टॉपलॉस उडवतो आणि टॉपलॉस हिट करण्यासाठी कोणत्या पद्धतीने कॅन्डल तयार करते, आपण एक एक व्हिडिओ प्रत्येक गोष्टीमध्ये पाहणार आहोत. ॲक्च्युली आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण थोडा वेट करू आणि माझा टार्गेट टॉपलॉस हे पण तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आहे. मी समोर एक लॅपटॉप आहे माझ्यासमोर, तो पण दाखवतो नंतर. ॲक्च्युली आणि आपलं टार्गेट हिट केलेलं नाही. कॅन्डलच्या बॉडीपर्यंत प्राईस आलती, परंतु मार्केट आणखी सेलला आहे. कन्फर्म सेल आहे, मोठा सपोर्ट आहे, परंतु या सपोर्टपर्यंत डबल येण्याची चान्सेस खूप आहे. ओके मित्रांनो, खूप मोठा व्हिडिओ होत आहे, पण तरी आपण व्हिडिओ मोठा झाला तरी काही टेन्शन घ्यायचं नाही, कारण की आपल्याला ॲक्च्युली शिकायचं आहे. मार्केट कोणत्या दिशेने चालतं आहे, कोणत्या दिशेने नाही चालत, ॲक्च्युली टार्गेट हिट करतं का नाही. आणि एवढं थांबणं म्हणजे संयम आणि शांत. ज्यावेळेस तुम्ही टॉप लॉस आणि टार्गेट लावलं का, तोपर्यंत शांत बसायचं. ज्यावेळेस मित्रांनो खरंच आपल्याला एखादी शिकार करायची म्हटलं तर आपल्याला त्याला नियम धरून बसावं लागतं. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये आपल्याला शिकार करायची आहे आणि ती शिकार म्हणजे आपली मोमेंटम आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादी इंडिकेटर लावतात तेव्हा तुम्ही ॲक्शन प्राईस जो काम करतात, जोपर्यंत ती मोमेंटम येत नाही किंवा ती शिकार येत नाही तोपर्यंत कुठंही हॅलो बाय करायचं नाही. बाय सेल नो, एंट्री नाही. ज्यावेळेस तुमच्या शिकारीमध्ये बसली ना, मग नंतर शिकार सोडायची नाही प्लीज मित्रांनो. एक एक आपण प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ पाहणार आहेत. आता नंतर इंडिकेटर कोणचे इंडिकेटर कसं मार्केट काम करतं आहे, कुठं टॉपलॉस ट्रेन लाईन दिल्यानंतर ट्रेन लाईनवर टॉपलॉस उडतो आहे, मग कशा पद्धतीने ट्रेन लाईनवर काम करायचं आहे, मॅगडीवर कोणत्या पद्धतीने काम करायचं, ओनॅचचा मॅगडी बघून 5 मिनटं एंट्री कशी घ्यायची. आपण ह्या प्रत्येक गोष्टी हळूहळू आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण प्रत्येक गोष्टीची ॲनालिसिस करणार आहोत. जे जे आपले व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करेल ते कंप्लीट 1 ते 2 महिन्यामध्ये परफेक्ट ट्रेडर झाल्याशिवाय राहणार नाही, हे मला 100% गॅरंटी आहे. कारण की खूप आज 3 वर्ष इंट्राडे करतो आहे, चांगल्या पद्धतीने प्रॉफिट करतो आहे. आणि ॲक्च्युली वाटलं की व्हिडिओ काढण्याचा शौक नव्हता, परंतु काही असं डोळ्यासमोर जाणवलं की बाबा आपण जे लॉस केलेत ते आता नवीन पिढी खूप मार्केटमध्ये उतरली आणि न शिकताच कुठेही ऑर्डर पंच करतात आणि लॉस सहन करून घेतात. मग ह्या गोष्टी न होता आपण परफेक्ट ट्रेडर कसं बनायचं ह्या अशा व्हिडिओच्या नवीन नवीन माध्यमातून आपण शिकणार आहोत. इंग्लोफेक पॅटर्न नेमकं केव्हा काम करतं आहे, मॉर्निंग स्टार केव्हा काम करतं आहे, स्प्लिंग टॉप केव्हा काम करतं आहे, ओननेचा चार्ट बघून केव्हा एंट्री घ्यायची, आपण प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ पाहणार आहोत. बघा मार्केट असं आता स्प्रिंग टॉप दिला डबल त्यांनी,
त्यांनी रिप्लाय दिली नाही. तर मागं ह्यांनी रिप्लाय दिली असती का मार्केट फास्ट गतीने खाली आलं असतं. आणखीही मार्केट स्थिर गतीने आहे. थोडा आज रविवार असल्यामुळे BTC USDला व्हॉल्यूम कमी असतो. तरी पण आपलं टार्गेट हिट केल्याशिवाय हे राहणार नाही मित्रांनो. ज्यावेळेस कॅन्डल वीक मारते का वीक, त्या तिथं काय म्हणजे प्राईस विकली गेली जाते. तिथं लोक जी आपली ऑर्डर पंच केलेली असते ती लोक तिथं विकतात. म्हणून तिथं बाहेर काय करतात, थोडं टोचन देतात आणि प्राईसला वर घेऊन जातात. चला पाहूया. एक मिनटं, कोई प्रॉब्लेम नाही. मार्केट खूप सेललाच आहे. माझी स्ट्रॅटेजी पण सेलला सांगते. आणि एकाने बाउन्स दिला तर अशी ट्रेंड लाईन लावली आपण, छोटासा ट्रेंड लाईन. आता हे कॅन्डलनी ह्याच्यावर ब्रेकआउट केला तर आपला टॉप लॉस होण्याची शक्यता आहे. यस, त्यांनी त्याचा टार्गेट हिट केलं नाही. मार्केट अपोजिट साईडला चाललं आहे. ही पण फेक ब्रेकआउट कॅन्डल आहे. हिला वर जायचं असेल तर हिनी खाली येऊन रिप्लेस देऊन, आता ही वर गेली की नाही, हिला रिप्लेस खाली येऊन पुन्हा वर गेली तर मार्केट आउटसाईडला जाऊ शकतं असं धरायचं. ही कॅन्डल वर जाणार नाही मित्रांनो, कारण तिने खालून रिप्लेसमेंट देऊन वर निघली असती तर आपण समजलं असतं आता मार्केट आउटसाईडला जाऊ शकतं. पण त्यांनी आणि तसं केलेलं नाही. तिने वर मारलं, लोकाला मी बाईंगसाठी चालली हे दाखवलं, पण तसं होणार नाही. सेलर लोकांची टॉपलाशी आता जे लोक बाईंगसाठी बसले असतील छोटे मोठे, या स्प्रिंग टॉपला बघून, म्हणजे ही बॉडीची बारकी वीक बघितली, वीक बघून कोणी बाई साईडला बसलं असेल, ज्यावेळेस ही वीक तुटतं ना मित्रांनो, ह्या बॉडीचा नियम असतो ह्या लेवलला टार्गेट देणं, कोणत्या ह्या लेवलला, आणि दुसरं ह्या लेवलला टार्गेट देणं किंवा ह्या लेवलला टार्गेट देणं, ह्याचं काम असतं. परंतु तसं केलं नाही. आता ज्या लोकांनी ह्या ठिकाणी टॉप लॉस लावला, ह्या लोकांचा टॉप लॉस ती बरोबर उडवणार आहे. पाहू मित्रांनो नेमकं करते काय आहे कॅन्डल ही. थोडा व्हिडिओ लांब होतं आहे हे मलाही माहिती आहे, तरी आपण पाहूया नेमकं करतं काय मार्केट लाईव्हमध्ये. तुम्ही बारीक अभ्यास करा, कारण की आपला पैसा आपल्यासाठी खूप मोठा इम्पॉर्टंट नाही मित्रांनो. ॲक्च्युली तीच होण्याच्या चान्सेसमध्ये आहे. ग्रेट पाहू, 100% टॉप लॉस बाहेरचे खाणार आहे. कारण की मी मागा तुम्हाला सांगितलं होतं किंवा स्प्रिंग शॉप किंवा शंबोडी किंवा छोटासा हातोडा बनवला. हातोडा म्हणजे आपण ह्याला ज्यावेळेस आपण हे म्हणतो, आपण शूटिंग स्टार म्हणतो आपण, ज्यावेळेस ह्याचा नेम आहे, ज्यावेळेस शूटिंग स्टार बनते किंवा हातोडा बनतो आहे, हातोड्यापासून 3 पटनी हे पाहिजे, काय पाहिजे आपल्याला, त्याची वीक पाहिजे 3 पटनी. हा 3 पटनी वीक तयार नव्हता झाला, आणि वीक तयार झाला असेल तरी पण, ॲक्च्युली मित्रांनो वीक तयार झाला असला तरी हा वीकला रिप्लेसमेंट दिलेली नाही. म्हणून मार्केट ज्या खाल्ल्या लोकांचा टॉप लॉस लावला त्यांचा टॉप लॉस आता हा हिट करणार आहे, आणि जे लोक वेटला थांबलेत त्यांचं टार्गेट ही हिट होणार आहे.
हा समोर बघत आहोत मित्रांनो आपण लाईव्ह. ॲक्च्युली माझी क्वांटिटी इथं आहे $20 इन क्वांटिटी आहे माझी. हां पाहो तुम्हाला माझा प्रॉफिट बी दाखवतो मित्रांनो. टार्गेट हिट होण्याच्या चान्सेसमध्ये आहे आपलं. मित्रांनो आज रविवार असल्यामुळे थोडं हेल्लम BTCला थोडा कमी आहे. सॉरी शनिवार असल्यामुळं हेल्लम थोडा BTCला कमी असतो. येस मित्रांनो, मित्रांनो हेच आपल्या नवीन ट्रेडर जे नवीन शिकतात ते प्रत्येक चार्ट पॅटर्नवर काम करण्याचा प्रयत्न करतात. ॲक्च्युली एखाद्या ठिकाणी इंग्लोफिंग पॅटर्न झाला किंवा एखाद्या ठिकाणी मारुबीजी पॅटर्न बनला तर आपण लगेच बाय साईडला बसतो किंवा सेल साईडला बसतो. पण ह्या गोष्टी न करता आपला प्रथम ट्रेडिंग करत असताना आपला मोमेंटम कोणत्या दिशेला चालली हे कळणं खूप आवश्यक आहे. एकाने काही जबरदस्त हे असतं सपोर्ट, परंतु सपोर्ट तोडणार का नाही हे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे. मित्रांनो मी मागास सांगितलं होतं ती कॅन्डल फेक आहे आणि ॲक्च्युली तेच झालं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माहिती कशी वाटली हे सांगत चला. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक मिनटं मित्रांनो, विक पण तुटला आहे आणि मार्केट फुल सेल साईडला आहे. आणखीन त्याला टॉप लॉस हिट केलेला नाही त्यांनी. मार्केट फुल साईडला जाणार आहे आणि पुन्हाही आणि सपोर्ट तोडण्याच्या चान्सेसमध्ये खूप आहे. कारण की जे आपण इंडिकेटर लावतो तो इंडिकेटर आपल्याला परफेक्ट सांगतो बाबा हे मला ह्या दिशेला जायचं आहे म्हणून. पाहू मित्रांनो, ॲक्च्युली जे आपण सपोर्ट लावला खाल्ला, ज्या सपोर्टला हिट करतं का नाही मार्केट, म्हणजे लोकांची दिशाभूल कसं करतं मार्केट हे आपण पाहत आहोत. मित्रांनो हेल्लम कमी असल्यामुळं प्राईस थोडी दमाने चालते. आणि तुम्हाला आम्ही कोणताही व्हिडिओ मी कट करत नाही किंवा असं नाही. जो व्हिडिओ बनवतो त्याच व्हिडिओवर मी तोच व्हिडिओ टाकतो, पुन्हा डबल रिप्लेस करत नाही. कारण माझीही चूक तुम्हाला दिसली पाहिजे आणि तुमची चूकही मला कळाली पाहिजे. चला मित्रांनो, 1 मिनटं बाकी आहे. दुसरी कॅन्डल तयार होत आहे. खूप मोठा व्हिडिओ होत आहे आपला मित्रांनो.
15 मिनटाचा व्हिडिओ तयार होत आहे, पण ॲक्च्युली मार्केट सेल साईडलाच आहे आपलं आणि इथून मारबुजी कॅन्डल देण्याची शक्यता आहे आणि फास्ट कॅन्डल खाली येणार आहे आणि टार्गेटला हिट करून रिप्लेसमेंट देऊ शकते. यस, वा आजच्या अशा पद्धतीने कॅन्डलनी ओपनिंग केली ती आणि असा पॅटर्न ज्यावेळेस खूप मोठी मोमेंटम द्यायची असेल तर अशी कॅन्डल बनते डायरेक्ट. कारण की कॅन्डल ज्यावेळेस चालू होताना तिला वीक वगैरे काही नसते. येस मित्रांनो, असेच नवीन नवीन आपल्याला रोज अपडेट येणार आहे चार्ट पॅटर्नचे. ट्रेंड लाईनवर कसं काम करायचं, ट्रेंड लाईन ब्रेकआउट कसं होऊन द्यायचे, मोहिमा रोज कसं काम करायचं, मॅगडीओ कोणत्या पद्धतीने काम करायचे. तुम्ही BTC कॉईनमध्ये काम करत असला तर मग BTC USDमध्ये काम करायचं असेल तर कोणचा चार्ट बघून कोणत्या पद्धतीने एंट्री घ्यायची. आपण हे प्रत्येक गोष्टीमध्ये रोज 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 एक नवीन नवीन व्हिडिओ पाहणार आहोत आणि परफेक्ट पाहणार आहोत, काही लावेमध्ये पाहणार आहोत. त्याची काही आवश्यकता नाही. मी तुम्हाला सांगणार एखाद्या ठिकाणी इंग्लोफिंग पॅटर्न दिला, मॉर्निंग स्टार पॅटर्न दिला, तो पण सांगणार आहे हा इथं फेक ब्रेकआउट असा होऊ शकतो. तो पण ही पॅटर्न तुम्हाला मी दाखवणार आहे. ॲक्च्युली तो पण पॅटर्न तुम्हाला मी दाखवणार आहे. मग त्या ठिकाणी ते 100% तोच पॅटर्न काम त्या ठिकाणी करतो आहे. आता मार्केट सध्या झोनमध्ये चालतं आहे. तिथून बाहेर उचलतात आणि वरून सेलर दाबतात. परंतु मित्रांनो, ज्या लोकांनी बाईंगसाठी उभा राहिलेत ना, त्या बाहेरचे हे टॉपला 100% खाणार आहे. 100% टॉपला सोडून येणार आहे. कारण लोक ह्या ठिकाणी टॉपलॉस लावतात. एक मिनटं, लोक ह्या ठिकाणी टॉपलॉस लावतात असं खाली. त्यामुळे दुसरी कॅन्डल तरी या ठिकाणी येणार म्हणजे 60,371.58 मार्केट येण्याची चान्सेस आहे खूप मोठी आणि ती येणारच. थोडा उशीर लागेल मित्रांनो, पण मार्केट फास्ट त्या लेवल येणार आहे आणि आपण व्हिडिओ नंतर वेंट करणार आहोत. मित्रांनो, 20 मिनिटाचा व्हिडिओ होत आहे आपला, 20 ते 22 मिनिटाचा. मित्रांनो, शक्यतो मार्केट आता ह्यांनी रिप्लेसमेंट दिलेली आहे खालून वर, पण ह्यांनी ह्या कॅन्डलनी वर जाऊन खाली जाऊन वर गेली असती तर मार्केट बुलिश साईडला जाणार होतं. आणि की बुलिश साईडला मार्केट जाणार नाही, सेल साईडलाच मार्केट येणार आहे. मस्त हातोडा बनवला, परंतु सुरुवातीला बॉडीच्या लेवलला कॅन्डल गेली पाहिजे आणि बॉडीच्या लेवल येऊन खाली गेली पाहिजे आणि खाली येऊन बॉडीच्या वर गेल्यानंतरच मार्केटनी ट्रेंड चेंज केलेला असतो आणि तशी कोणची घटना आपल्या डोळ्यासमोर घडली नाही. मार्केट 100% आणि तिथून खाली सेलला येणार आहे. जोपर्यंत एखादा पॅटर्न बनतोय मार्केटमध्ये, जो तुम्हाला पॅटर्न खूप आवडतो, तो पॅटर्न बनल्यानंतर तो रिप्लेसमेंट घेऊन वर निघत नाही आणि त्या बॉडीचे विक तुटत नाही, तोपर्यंत रिव्हर्सल ट्रेड होत नाही मित्रांनो. 50% आसपास तरी त्यांनी रिप्लेसमेंट द्यायला पाहिजे, वर जाऊन खाली आली पाहिजे. म्हणजे आधी सुरुवातीला त्या ठिकाणी जायचं ना, त्या ठिकाणी गेली पाहिजे, वरी मुंडकं काढला पाहिजे त्या प्राईजने आणि नंतर रिप्लेसमेंट दिली पाहिजे आणि रिप्लेसमेंट देऊन नंतर प्राईस वर निघले पाहिजे. तेव्हा कन्फर्म ट्रेड होतो, मार्केट बुलिश साईडला जाणार. हां, आता पहा, आता हिने काय केलं, मारबुजी कॅन्डल तयार केलेली आहे.
कारण वीक नाही काय नाही, हा पण खूप मोठा चान्सेस नाही मार्केट म्हणजे हे कॅन्डल खूप मोठे मारेल असंही होणार नाही. आता लोकांना वाटलं असं मार्केट बाई साईडला चाललं आहे, परंतु तसं होणार नाही. कारण हिने डायरेक्ट थोडी तरी रिप्लेसमेंट दिली नाही, खाली डायरेक्ट ओव्हर फेकली. त्यामुळे ही एंट्री घेताना ही एंट्री आपली चुकीची एंट्री होऊ शकते मित्रांनो. त्यासाठी आपल्याला बाय साईडला बसायचं नाही, सेल साईडला थांबायचं नाही. कारण आपल्या बारीक बारीक गोष्टी ह्याच्यामध्ये शिकण्यासाठी भेटणार आहे. ॲक्च्युली मित्रांनो म्हणलो तेच गोष्ट झाली आहे. ॲक्च्युली प्राईस पुन्हा नंतर खाली आलेली आहे आणि ह्याच गोष्टी आमच्याकडून चुकल्यात आतापर्यंत. यस मित्रांनो, मी मागा तुम्हाला सांगितलं होतं की सेलरचे टॉपलॉस मार्केट खाणार आहे आणि ॲक्च्युली तुम्ही पाहू शकतात मार्केटने अखेर सेलरचे टॉपलॉस खाण्याच्या मध्ये चान्सेसमध्ये फक्त तुम्हाला दाखवलं मी बाईंग दिशेला चाललो म्हणून, आणि पॅटर्न दिला, हातोडा बनवला, फुल बॉडी बनवली. आता छोटीशी तर ट्रेन लाईन तुम्ही टाकली असती, एक मिनटं, तुम्ही तर एक छोटीशी ट्रेन लाईन टाकली असती शिवी, ही ट्रेन लाईन त्यांनी तोडली नाही. ही ट्रेन लाईन तोडली नाही, पण स्प्रिंग टॉपचं नेम काय, सॉरी स्प्रिंग टॉपच येतं आहे वारंवार. मी स्प्रिंग टॉपवर खूप अभ्यास केला होता म्हणून ते वारंवार मुखामध्ये स्प्रिंग टॉप येतो. सॉरी, ज्यावेळेस हातोडा बनतो ना, ज्यावेळेस हातोडा बनल्यापासून रिव्हर्सला ट्रेड असतो, म्हणजे तिथून मार्केट रिव्हर्सर फिरलेलं असतं का, त्या ठिकाणी मार्केटला त्या ठिकाणी पुन्हा वापस द्यायचं असा रेशिओ तयार होतो आहे. पण मार्केटने आणि तसं केलेलं नाही मित्रांनो. खूप मोठा व्हिडिओ होतो आहे, अर्ध्या घंट्यापर्यंत व्हिडिओ जातो मित्रांनो. प्लीज फास्ट पाहू मित्रांनो. ही ट्रेंड लाईन तोडली तर म्हणायचं आणि ही ट्रेंड लाईन तोडणार नाही, आणि कारण की ही कॅन्डलनी रिप्लेसमेंट दिलेली नव्हती, 50% रिप्लेसमेंट लागते, पण तसं ह्या कॅन्डलनी केलेलं नाही मित्रांनो. ॲक्च्युली मित्रांनो एक मिनटं बाकी मित्रांनो. खूप मोठा व्हिडिओ होत आहे मित्रांनो. नो मित्रांनो,
आणि कन्फर्ममध्ये नाही, मार्केट सेल साईडलाच आहे. ही बॉडी दाखवली, कारण की फुल बॉडी किंवा मार्गोची कॅन्डल किंवा काय झालं असतं तर मार्केट बाईंग साईडला जाण्याची शक्यता होती, परंतु आणखी मार्केट बाईंग साईडला जाणार नाही, कन्फर्म आहे. कारण की ही बॉडी दिली का, सेम बॉडी दिली. आता हे सेम बॉडी मी वर एक सेम एक सोडला आणि खाली सेम एक सोडला आहे आणि मधामध्ये सेम बॉडी म्हणली आहे. आता हिने काय केलं, थोडं रुपये दिली ती आणि आता खाली आली तर ही 100% ह्या कॅन्डलमध्ये टार्गेटच्या लेवलला येण्याची शक्यता आहे. आणि तुमच्या समोरच चार्ट पॅटर्न दाखवत आहे तुम्हाला कशा पद्धतीने मार्केट काम करत आहे आणि कशा पद्धतीने नाही. आणि ज्यावेळेस आपण टॅट्रीची एखादी निर्माण करतो आहे किंवा एखाद्या टॅट्रीचे सराव रिव्हिजन करतो आहे, त्या टॅट्रीवर तुमचा 100% विश्वास पाहिजे. आता इथं डबल पॅटर्न तयार केला त्यांनी, म्हणजे डबल सपोर्ट, हा एक सपोर्ट पुन्हा रिट्रेसमेंट देऊन ह्या लेवलला पुन्हा पहिले टार्गेट हिट केलं नाही त्यांनी. खूप मोठा व्हिडिओ होतो मित्रांनो, ठीक आहे, चालतंय. कारण आपल्याला ह्याच्यातून शिकायला भेटणार आहे मित्रांनो. कारण की व्हिडिओ थोडा लांब होईल, पण आपल्याला शिकण्यासाठी खूप काही नवीन गोष्टी अपडेट शिकण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला सहकार्य करणार आहे. हे चार्ट पॅटर्न तुम्हाला सहकार्य करणार आहे. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. म्हणजे मार्केट ॲक्च्युली कसं माणसाची दिशाभूल करत आहे हे आपल्याला बघण्यासाठी हा व्हिडिओ काढत आहे मी. तर मग मी सुरुवातीला सांगितलं, स्प्लिंग टॉप ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी मार्केट निघत असतं. एखाद्या वेळेस स्प्लिंग टॉप म्हणजे मॉर्निंग स्टार, स्प्लिंग टॉप, सेम बॉडी आणि इकडे लाल कॅन्डल आणि इकडे ब्लूश कॅन्डल आणि स्प्लिंग टॉपच्या खाली ब्रेकआउट, म्हणजे त्या कॅन्डलने रिप्लेसमेंट केली पाहिजे. आणि रिप्लेसमेंट करून दुसऱ्या कॅन्डलचा हाय तुटल्यानंतर आपण विचार करू शकतो मार्केट आता रिव्हर्सल झालेला आहे, बुल रिव्हर्सल ट्रेड झाला आहे. आपण तरीही एंट्री घेत नाहीत, आपण वेट करतो. ज्यावेळेस पुन्हा वर येते ते एखादी पुन्हा आपल्या खाल्ल्या दिशेला एखादी पॅटर्न भेटत असेल, मग पुन्हा आपण त्या दिशेला सेल साईडला बसतो. मित्रांनो, आम्ही मागात तुम्हाला सांगितलं ही कॅन्डल एखाद्या वेळेस एकच कॅन्डल खूप लांब मारू शकते. चला पाहूया आपण. छोटंसं टार्गेट आहे, मोठं नाही टार्गेट, पण माणसाची दिशाभूल कसं करतं मार्केट. लोकाला बाय साईडला बसवलं आणि बाहेरची लोकांचे टॉप लॉस कसं हिट करणार हे तुम्हाला दाखवतो मी. या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे 100% पाहायला भेटणार आहे. मार्केट BTC आज सेल साईडला येणार आहे. तर खूप मोठा हा सपोर्ट आहे, परंतु सपोर्टच्या लोकांनी जे टॉप लॉस लावले आहेत ते टॉप लॉस हे मार्केट आणि हिट करणार आहे. यस,
आता हे पॅटर्न बनला डबल ह्याच्यामध्ये. आता इंग्लंड पॅटर्न हा सेम बॉडी, खाल्ला विक वरली विक आहे का सेम आहे मित्रांनो. आता ही इथून रिप्लेस फिरली तर आपण इथं ही डबल छोटासा ट्रेड पंच करू शकतो आणि छोटंसं टार्गेट घेऊ शकतो आपण. ही आर इरायस यस. हा पहा मित्रांनो कसा ट्रेड पंच करायचा. हा पॅटर्न झाला. समोरी विक ही सेम आहे, बॉडी ही सेम आहे आणि 50% वर थोडं रिप्लेस देऊन कॅन्डल खाली निघत आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मार्केट बेरीज साईडला आहे आणि इथून पुढंही एक मोमेंटम चांगली देणार आहे. एक कॅन्डल चांगल्या पद्धतीने आपल्याला देणार आहे. आपण पाहतो लाईव्हमध्येच. यस मित्रांनो, 100% या कॅन्डलमध्ये टार्गेट हिट होणारच आहे. थोडा आज शनिवार असल्यामुळं थोडा हेल्लम कमी असतो मार्केटला, त्यामुळे थोडा हाय लो करतं मार्केट. मित्रांनो, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की तो स्प्लिंग टॉप असतो किंवा शेम बॉडी असते, त्या ज्या साईडचा विक तुटेल त्या साईडला मार्केट चढत असतं. बाईंग साईडला असाल तर जेव्हा समजा बाईंग साईडला ट्रेड असेल तर मार्केट बाईंग साईडला चालतं किंवा डाऊन साईडला चालतं. परंतु असले पॅटर्न बनल्यानंतर त्याच साईडला मार्केट चालत असतं मित्रांनो. चला पाहूया, टार्गेट 100% हिट करणार आहे मित्रांनो आपलं. आणि आत्ता 100% गॅरंटी आलेली आहे आणि रिप्लेस देऊन कॅन्डल खाली निघत आहे. फक्त आता बॉडी तुटली. ओके यस, कन्फर्म झालं. गुड ट्रेड, जबरदस्त ट्रेड आहे हो. यस मित्रांनो, काही फास्ट कॅन्डल ही एक कॅन्डलमध्ये टार्गेट हिट करू शकते. दोन मिनटामध्ये ही टार्गेट हिट होऊ शकतं. झालेले 2 मिनटं खूप महत्त्वाचे असतात. म्हणून मित्रांनो, आपण टॉप लॉस कशा पद्धतीने जातो हे बघत होतो आपण आणि एंट्री कशी घ्यायची हे पण बघितलं आपण. एक मिनिट मित्रांनो. यस मित्रांनो, खूप मोठा व्हिडिओ, अर्धा घंट्याचा व्हिडिओ होत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9, खूप वेट केला टार्गेट हिट करण्यासाठी. गुड मित्रांनो, खूप मोठी कॅन्डल देण्याची चान्सेस होती पण नाही दिली.
आणखीन एक कॅन्डल रिव्हर्सल देणार आहे. मार्केट झोनमध्ये खेळत आहे. सपोर्टच्या ठिकाणीच हायर लो करत आहे. तरी पण सध्या ज्या लोकांनी ह्या ठिकाणी खाली टॉप लॉस लावलेत असे, हे तुम्हाला ह्या ठिकाणी मार्केट पुन्हा येणारच आहे आणि कन्फर्म. फक्त मित्रांनो मोठा व्हिडिओ होत आहे. आपला व्हिडिओच्या माध्यमातून शिकायचं आहे बाबा, मार्केट कोणत्या दिशेने चालतं आहे, कुठं टॉप लॉस हिट करतं आहे, ह्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ॲक्च्युली तुम्हाला हे सांगितलं इथून ट्रेड ह्या साईडला मगाच पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी, ह्या ठिकाणी मार्केट येणारच आहे म्हणून. खूप वेळ करत आहे मार्केट, कारण आज शनिवार असल्यामुळे BTC USDमध्ये हेल्डम थोडा कमी असतो, त्यामुळं प्राईस थोडी धीरे धीरे चलते. गुड मित्रांनो, आपण म्हणल्याप्रमाणे ट्रेडचा पंचय होत आहे. आणि तुम्हाला हा ट्रेड कसा वाटला, माझी ॲनालिसिस कशी वाटली, मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. आणि आपल्या माझ्या व्हिडिओला 100% लाईक करा. खूप मोठा व्हिडिओ झाला, परंतु ह्या व्हिडिओमधून आपल्याला खूप काही शिकण्यास भेटलं आहे आणि तुम्ही मन देऊन व्हिडिओ ऐका. म्हणजे आता किती वेळेस इथं कन्फ्युजन केलं मार्केटने सपोर्टपाशी. तुम्हाला छोटासा एक हे करून दाखवतो मी. हा इथे एक सपोर्ट, हा सपोर्ट आहे. इथं मार्केटने रिव्हर्सल मारलं होतं. इथं मार्केटने रिव्हर्सल मारलं होतं. हा एक सपोर्ट लावला होता मी आणि मार्केटने सपोर्टला काय केलं तर बाईंग दाखवली होती, परंतु आपण बाईंग साईडला बसलो नव्हतो मित्रांनो. आणि यस मित्रांनो, टार्गेट ही हिट झालं आणि टार्गेट ही यस मित्रांनो. अशा पद्धतीने मार्केट आपल्याला चुकीच्या ठिकाणी एंट्री दाखवत मी बाय साईडला चाललो आणि बघा मित्रांनो टॉप लॉस हिट झाली. यस मित्रांनो, आणखी पुन्हा एक कॅन्डल ते रिप्लेसमेंट देणार आहे आणि मार्केट पुन्हाही खाली येणार आहे. मित्रांनो खूप लांब व्हिडिओ होत आहे, इथं स्टॉप करतो आहे. असेच नवीन व्हिडिओ अपडेट येण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.